नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या स्टार प्रवाहावरील मालिकेत एक नवा आणि भावनिक वळण पाहायला मिळणार आहे. जीवाच्या फ्रेंड सर्कलमधील एक जिवलग मित्र त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची छोटीशी कपल पार्टी आयोजित करतो. हा मित्र जीवाचा खूप खास असल्यामुळे तो जीवाला स्पष्ट सांगतो की नंदिनीला घेऊनच ये. पण आता जीवा अडचणीत पडतो, कारण नुकतेच त्यांनी नंदिनीबरोबर डिवोर्स पेपरवर साईन केले आहेत. त्यामुळे त्याला शंका वाटते की नंदिनी पार्टीला येण्यास तयार होईल का. यानंतर जीवा नंदिनीला विचारतो, माझ्या मित्राची मॅरेज ॲनिव्हर्सरी आहे, त्याने आपल्याला कपल म्हणून पार्टीसाठी आमंत्रण दिलं आहे, तू येशील का माझ्यासोबत. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा आपण आता कपल उरलेलो नाही, डिवोर्ससाठी आपण एकत्र साईन केलं, लक्षात आहे ना. जीवा उत्तर देतो, हो नंदिनी, हे सगळं खरं आहे, पण तो माझा अगदी खास मित्र आहे, आपण गेलो नाही तर त्याला खूप वाईट वाटेल. अखेर नंदिनी कोणतेही आडपडदा न ठेवता पार्टीला यायला तयार होते. पार्टीच्या वेळेस जीवा आपल्या मित्रांसोबत खुश असतो आणि नंदिनीही त्यांच्यात मिसळते. केक कटिंग झाल्यावर मित्र आणि त्यांच्या बायका ट्रूथ आणि डिअर हा गेम खेळत असतात. जीवाची टर्न येते तेव्हा तो डिअर निवडतो. त्याचे मित्र त्याला सांगतात, नंदिनीला प्रपोज कर. हे ऐकून जीवाला एक सुवर्ण संधी मिळते त्याच्या मनातलं खरं प्रेम व्यक्त करण्याची. जीवा नंदिनीला मनापासून म्हणतो, तू माझ्या आयुष्यात आल्यावर समजलं की प्रेम म्हणजे काय असतं. आज हा गेमचा भागच म्हणून प्रपोज करतो, पण मनापासून सांगतो, मला तुला खरंच आयुष्याची जोडीदार बनवायचं आहे. जर तू या नात्याला एक संधी दिलीस तर सगळं बदलू शकतं. मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं, नंदिनी या नात्याला दुसरी संधी देईल का. तुम्हाला जीवा आणि नंदिनीची जोडी कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.